मागचं एक शिबिर झालं ईशान्य मुंबईचं, आता हे शिबिर नाशिकला होतंय. आम्ही सुद्धा 8 जूनला तारीख घेतलेली आहे. आम्ही तर मराठवाड्याचं करणार आहे, पूर्णच्या पूर्ण 8 जिल्ह्याचं करणार आहे एकत्र. आपण अशा पद्धतीनं हे पुनर्बांधणी, संघटनात्मक काम आणि संघटनेचा आत्मा हा विषय आपल्याला, मला असं वाटतं, प्रत्येक शिवसैनिकाला समजून सांगायचा आहे. हा आत्मा आपण समजून सांगत असताना बरेच जण आताच्या घडीला आपलं कसं होणार, आपल्या पक्षाचं कसं होणार, मग भारतीय जनता पार्टी असं करते, शिंदेचे लोक असं करतात, अजितदादाचे लोक असं करतात. मला सांगा, ही शिवसेना 1966ला जन्मलेली शिवसेना आहे आणि पहिल्यांदा 1995ला सत्तेवर आली होती. म्हणजे 40 वर्ष सत्तेवर यायला आपल्याला लागलेले आहे. आणि मग या 40 वर्षातल्या शिवसैनिकांनी काय केलं? 1966ला जी शिवसेना होती, 1995ला आपण सत्तेत आलो, तर या 40 वर्षात शिवसेने संघटनेचं काम कसं चाललं? या काळातल्या शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं संघटना उभी केली? आणि या काळात संघटना उभी केली म्हणून 1995ला आपण सत्तेवर आलो, हे आपल्याला विसरता येणार नाही. मी यासाठी हा मुद्दा सांगतो की बऱ्याच जणांना वाटलं की आपली सत्ता नाही, आपण सत्तेतून बाहेर गेलो, आपण सत्तेत कधी येऊ. अरे येऊ नाही तर न येऊ, त्याने काय फरक पडतो? येऊ नाही तर येऊ न येऊ, परंतु ताटमानेनं, स्वाभिमानानं, या मनगटाच्या बळावर, या महाराष्ट्राच्या भूमीवर आपला विचार शिवसेना प्रमुखाचा मनामनात रुजवणं हे आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. आपण त्याच्यासाठी काम करतो संघटनेचं. सत्ता येईल नाही तर जाईल, त्याच्यासाठी संघटनेचं काम आपण करत नाही. आपण काम करतो शिवसेना प्रमुखाचा जो विचार आहे, हा विचार जनतेपर्यंत नेण्यामध्ये करतो. आपण आपल्या संघटनेचा आत्मा काय? मी साहेब, मागे राहुल गांधी राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस राहुल गांधी ठिकठिकाणी भेटत होते, तर एक पत्रकार खुशवंत सिंग नावाचे त्यांना भेटले. या खुशवंत सिंगाच्याही पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे आणि त्यावेळीही वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख आला होता. संघटनेचं काम करत असताना खुशवंत सिंगांकडे राहुल गांधी ज्यावेळेस गेले, त्यावेळेस राहुल गांधीला खुशवंत सिंगांनी विचारलं, तुला जर संघटना उभी करायची असेल तर महाराष्ट्रात जा, शिवसेना प्रमुखाच्या शिवसेनेचा अभ्यास कर, असं खुशवंत सिंगांनी सांगितलं होतं. ही आपली शिवसेना आहे, ही आपली शिवसेना आहे. आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, भले आपण 100 जागा लढलो असो, पण आज एखादं काम पडू द्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या एक ना एक शिवसैनिक जिथं आहे, ज्याला आपण फोन लावू शकतो. कोणतंही गाव असेल, कोणताही तालुका असेल, खेडा असेल, वाडे असेल, तांडा असेल, इथं लावू शकतो, कारण ही संघटना शिवसेना प्रमुखांनी उभा केली आहे. आपण या संघटनेचा आत्मा कोण आहे? ही संघटनेचा आत्मा म्हणजे काय? हे संघटन म्हणजे काय? मी एक 8-10 दिवसापूर्वी पुण्यात गेले असताना एक दीक्षित नावाचा सैनिक होता आणि हा ज्यावेळेस भारताची शांती सेना श्रीलंकेत गेली होती साहेब, त्या शांती सेनेत होता. मला भेटत असतो, मी त्याला भेटत असतो. तो आर्मीमध्ये होता आणि एका सिहली कॅम्पवर गेल्यावर त्याला ज्यावेळेस त्याला विचारलं की तू कुठला आहे, तर त्यांनी सांगितलं मी पुण्यातला आहे. तर त्या सिहली माणसानं त्याला विचारलं की तुमच्याकडे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे का? मला देव्हाऱ्यावर ठेवायचा आहे. त्यांनी संध्याकाळी पुन्हा त्याच्या सेंटरवर गेला, येताना शिवसेना प्रमुखाचा फोटो घेतला आणि त्या व्यक्तीला दिला, श्रीलंकेमधल्या सिहली माणसानं. आणि मग अशा पद्धतीनं ही शिवसेना असताना या शिवसेनेची ताकद आपल्याला माहिती नाही आहे. आपल्यालाच आपल्या संघटनेची ताकद माहिती नाही की आपल्या संघटनेची काय ताकद आहे, काय शक्ती आहे. काल मुंबईत आंदोलन होतं, अनेक ठिकाणी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. का? आंदोलन केव्हा दाबलं जातं? ज्या आंदोलनाचा भडका उडणार असतो, जे आंदोलन जनतेचं असतं, ते दाबण्याचा प्रयत्न काल मुंबईमध्ये झाला. आपण ठिकठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात शिवसैनिकावर खोटे गुन्हे, वेगवेगळ्या तडीपारीच्या कारवाया, या सगळ्या चालू आहे.
याला कारण शिवसेना ही संघटना कधीही अशा आयऱ्या गैऱ्यामुळं संपणारी संघटना नाही, अशा गद्दारीमुळं शिवसेना कदापि संपणार नाही. आपण खऱ्या अर्थानं ही शिवसेना जी आपली आहे ही आताच्या काळाला जर आपण बघितलं तर मला वाटतं ही संघटन आणि याची पुनर्बांधणी हा विषय महत्त्वाचा आहे. आज हा नाशिक जिल्हा याच्यातल्या 15 विधानसभा मी सहज याची मतमोजणी आकडा काढला. लाखो मतदान आपल्याला पडलेलं आहे. लोकसभेला असो विधानसभेला असो मागच्यापेक्षा जास्त मतदान आहे. आता गीते साहेबांनी सांगितलं की 91,000 मतदान त्यांना पडलं. याचाच अर्थ भले 1.25 लाख मतदान आपल्याला नसेल पडले, परंतु 91,000 लोकांचं शिवसेनेवर प्रेम आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आहे. आणि असे 91,000 15 मतदारसंघाचे जमा जर केले तर मला असं वाटतं एकट्या शिवसेनेवर लाखो लोक या महाराष्ट्रात आजही प्रेम करणारे आहे. आणि बऱ्याच जणांना मला असं वाटतं आपल्या काही होणार नाही. आपली संघटना पुढच्या काळात आपण ताकदीनं उभं राहणार आहे. आपली शक्ती मला असं वाटतं येणाऱ्या काळात अतिशय मजबूतीनं राहणार आहे. एक वाक्य मी सहज आता कुठेतरी वाचलं, इंग्रजी वाक्य होतं ते, आणि हे सगळं वाक्य असताना आज हार्ड टाइम्स क्रिएट्स अ स्ट्रॉंग मॅन, हार्ड टाइम्स क्रिएट्स अ स्ट्रॉंग मॅन, स्ट्रॉंग मॅन क्रिएट इझी टाइम्स, इझी टाइम क्रिएट्स वीक मॅन अँड वीक मॅन क्रिएट हार्ड टाइम. हार्ड टाइम आपल्यावर जर असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात मजबूत माणसं आपण निर्माण करू शकू. आज अनेक अडचणी येतील आपल्याला, पण अडचणी येत असताना मला असं वाटतं या अडचणीवर कशा पद्धतीनं आपण मात करायची या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं या देशामध्ये जाती जातीत भांडणं लावते, समाजामध्ये भांडणं लावत असताना आज हिंदुत्वाच्या विषयीसुद्धा भेद निर्माण करते. त्यांनी मांडलेलं हिंदुत्व खरं आणि आपलं हिंदुत्व खोटं अशा पद्धतीनं भूमिका भारतीय जनता पार्टी मांडते. आणि भारतीय जनता पार्टी आज एक जो हत्ती असतो ना, उन्मत्त हत्ती, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करत असताना छत्रपती शिवरायाच्या काळात अशा उन्मत्त हत्तीला सुद्धा एसाजी कंक सारख्या एका छोट्याशा मावळ्यानं या हत्तीला मारलं होतं. आणि म्हणून आपण सुद्धा सैनिक आहोत, आपण सुद्धा सैनिक आहे. आपल्याला सुद्धा अशा पद्धतीनं जो भारतीय जनता पार्टीचा उन्मत्तपणा या देशामध्ये मला असं वाटतं येतोय, हा पूर्णपणे नष्ट करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. मग याच्यासाठी आपल्याला सुद्धा जबाबदारी आपण पार पाडतो का? आपण संघटनेचा आत्मा शिवसैनिक म्हणतो, संघटन शक्ती आपला आत्मा आहे म्हणतो, पण याचा मूळ गाभा जो शिवसैनिक आहे किंवा त्या शिवसेनेचे पदाधिकारी जे माझ्यासहित असतील ते कशा पद्धतीनं काम करतात मला वाटतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आज वेगवेगळे आंदोलन होतात. मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे. आम्ही संभाजीनगरमध्ये 1 महिन्याचं आंदोलन करतोय उद्यापासून. लबाडांनो पाणी द्या नावाचं आंदोलन करतो, 1 महिन्याचं आंदोलन करतो. पाणी मिळेल न मिळेल मला माहिती नाही, पण तो जनतेमध्ये जाऊन जनजागृती करणं, जनतेपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं असे स्थानिक स्तरावरचे आंदोलनं आपल्याला उभी करावी लागतील. मग वेगवेगळे विषय असेल, नाशिक जिल्ह्याचे वेगवेगळ्या मतदारसंघाचे वेगवेगळे विषय असतील, नाशिकचे वेगवेगळे विषय असतील, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठे आंदोलन उभा करावं लागतं. आंदोलन करत असताना आपण काय करतो? बरेच जण आता संघटनेमध्ये बरेच पॉलिश लोक घुसलेले आहेत. व्हॉट्सअपवर फोटो टाकला का झालं त्याचं आंदोलन, असे पण लोक घुसलेले. व्हॉट्सअपवर 4 जण उभे राहतात, आंदोलन करतात, 4 घोषणा देतात, संपलं आंदोलन. पोलिसाला सांगतात आता तुम्ही जा आम्ही जा, असे सुद्धा आंदोलन होतात. जिद्दीनं लढणारे आंदोलनं होण्याची आवश्यकता आहे. जनता सुद्धा आज हुशार झाली, लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस जनता आंदोलनात उतरत नाही म्हणतो त्यावेळेस जनता सुद्धा आपली थेरं बघत असते. मी आपल्या शिवसेनेचं नाही, अनेक पक्षात अशा पद्धतीनं आंदोलन होत असताना जनतेसाठी आंदोलनं येणार काळात महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना आपल्या जबाबदाऱ्या आपण ओळखण्याची गरज आहे. आपल्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहे. जर मी जिल्हा प्रमुख आहे, जर मी तालुका प्रमुख आहे, जर मी विभाग प्रमुख आहे, जर मी शाखा प्रमुख आहे, जर मी नगरसेवक आहे, तर आपल्या जबाबदाऱ्या मला असं वाटतं आपल्याला ओळखता येण्याची आवश्यकता आहे. आज आपली जबाबदारी सोडून आपण बाकीच्या जबाबदारीतच जास्त लक्ष देतो. जर मी जिल्हा प्रमुख आहे तर मी माझ्या जिल्ह्यात मला जे मतदारसंघ इथं काय करतो तर मी विचारतो संपर्क प्रमुख काय करतो, संपर्क प्रमुखाला म्हटलं जातो म्हणतो नेता काय करतो. आणि पण अशा पद्धतीनं जर गटप्रमुखापासून प्रत्येकाने आपापली जबाबदारी जर नीट पाडली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये संघटन मजबूतीला वेळ लागणार नाही.
हे सगळं होत असताना आपण गटप्रमुख निर्माण करतो, आपण वेगवेगळ्या संघटनेचा शाखा प्रमुख करतो, सगळं करतो. नंतर आपल्याच बैठकीमध्ये आपण सांगतो की हा गटप्रमुख बूथवर नसतो, हे नसतं, ते नसतं. आणि म्हणून याच्यासाठी बऱ्याच वेळेस आपण या गटप्रमुखाला भेटत सुद्धा नाही, जनतेमध्ये जात नाही. जनतेमध्ये न जाता आपण वेगळ्या गोष्टी करतो. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जनतेत जाणं महत्त्वाचं आहे. लोक 10 असतील, 5 असतील, 4 असतील, 1 असतील, नाही तर 50 असतील, पण जनतेमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं शिवसैनिक ही जबाबदारी विसरत चाललेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं होत असताना महाराष्ट्राची राजकीय स्थिती जर बघितली तर बऱ्याच जणाला असं वाटतं की आपल्यातले एवढे लोक गेले, हा त्या पक्षात गेला, तो त्या पक्षात गेला, हा इकडं जाऊन तो झाला, तो तिकडं जाऊन झाला. मला असं वाटतं स्वाभिमानाचं एक स्वतःची स्वाभिमानाची चतकोर भाकरीसुद्धा चांगली असते, प्रत्येक टाकलेल्या तुकड्यापेक्षा स्वाभिमानाची भाकरी मला असं वाटतं महत्त्वाची असते. आणि म्हणून ही सगळी स्वाभिमानाची भाकरी आपल्याला खायची आहे की एखाद्याचं बटीक आपल्याला व्हायचं आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्यातून गेलेल्या लोकांचे हाल काय. फोन येतात त्यांचे, बऱ्याच जणांचे फोन येतात त्यांचे, त्यांना संघटना काय माहिती नाही. आज अशा पद्धतीनं आपण संघटनेचं काम करत असताना, पुनर्बांधणी करत असताना बरेच जण आपल्या विचारसरणीविषयी शंका निर्माण करतात की आपण मागच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलो, काल परवा वफचं बिल आलं, याच्याविषयी सुद्धा शंका निर्माण होते. वाटतं वफच्या बिलावर जी शिवसेनेने भूमिका मांडली, ही भूमिका नीट आपण अभ्यासली पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं काय भूमिका मांडली ही सुद्धा अभ्यासली पाहिजे. मुंबईत जाऊन बघा, अदानीच्या नावावर अख्खी मुंबई झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हे वफच्या जमिनीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक अशा अदानीने अंबानीच्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही, तोंडात घशात घातल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आपण बरेच जण म्हणतात की वफच्या बिलावर शिवसेनेने दिलं. अरे शिवसेनेनं जे काय केलं ते डंके की चोट पर केलेलं आहे, डंके की चोट पर केले, लक्षात ठेवलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी सुद्धा वफला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर मारतो. उद्धवजी ठाकरे साहेब त्याच्यावर बोलतील. भारतीय जनता पार्टी सुद्धा अशा लोकांबरोबर गेलेली आहे. कुठं कुठं गेली मान्य साहेब सांगतील संध्याकाळच्या वेळेस. परंतु मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही कार्यपद्धती आपली याच्याविषयी सुद्धा सुधारणा होण्याची गरज आहे. आज आपण अजून परंपरागत कामातच गुंतलेलो आहे. तेच ते काम, कामाचं नाविन्यपणा सुद्धा आपल्यात आलं पाहिजे. आंदोलनाची नाविन्यता असली पाहिजे, आंदोलनं वेगवेगळे झाले पाहिजे. तेच रस्त्यावर जाऊन निदर्शे करून आंदोलन आपण करतो, तेच मोर्चे काढतो, करण्याची आवश्यकता आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये कार्यपद्धतीमध्ये, संघटनात्मक रचनेमध्ये सुद्धा सुधार होण्याची आवश्यकता आहे. आपल्याला युनिट काय पकडायचं, शाखा पकडायची का, बूथ पकडायचं का, विभाग पकडायचं ठरलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मला असं वाटतं वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संभ्रम या ठिकाणी निर्माण होत असतो. बांधवांनो, शिवसैनिक बांधवांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आपण छत्रपती, आता हिरे साहेबांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या, त्यांच्या घरातले लोक किती स्वातंत्र्य सैनिक आहे. आज हा महाराष्ट्र उभा आहे, स्वातंत्र्याच्या लढ्यातून उभा आहे. आज जे लोक या महाराष्ट्राला उपदेश करलेले आहे, हे लोक या महाराष्ट्राच्या विरोधातले. आणि हे सगळं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला होता, या तह केल्यानंतर 10 वर्षात पुन्हा एकदा 350 किल्ले घेतले होते त्या छत्रपती शिवरायाचे. तेव्हा भले आता आपली सत्ता गेली असेल, भले आपल्यातले 40-50 आमदार गेले असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण जर इतिहास बघितला तो चंद्राबाबूचे 15-16 आमदार होते मागच्या काळामध्ये. काँग्रेसचे सुद्धा त्या तेलंगणामध्ये 10-12 आमदार होते. त्यांची सत्ता आलेली, म्हणून ही चिंता करू नका. बघता बघता 4 वर्ष कुठं जागतील निघून हे सांगता येणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं आपण संघर्ष करून निश्चित सत्ता उभा करण्याचं काम आपण करू शकतो. मला असं वाटतं आपण शिवसैनिक बांधवांनो, हे सगळं होत असताना मला असं वाटतं आपल्या जबाबदाऱ्या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करतो. नवनवीन शिवसैनिक आपल्यामध्ये येतात, नवनवीन शिवसैनिकाशी सुद्धा समन्वय ठेवण्याची आवश्यकता. बरेच जण म्हणतात, आता कालच आमची एक बैठक होती, बरेच जण म्हटले की आम्ही 40 वर्षांना काम करतो आणि आम्हाला 2 वर्षात आलेला माणूस आदेश देतो. आता हे संघटनेची सिस्टीम आहे, संघटनेची सिस्टीम आहे.
अशा पद्धतीनं हे येणाऱ्या काळात होत असेल तर मला असं वाटतं त्याला आपण टाळू शकत नाही, कारण काळाबरोबर आपल्याला चालावं लागणार आहे. आणि म्हणून ही शिवसेना जी काम करते, देव देश धर्मासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना शिवसेना काम करणारी, देवासाठी काम करणारी, धर्मासाठी काम करणारी, देशासाठी काम करणारी. आपल्याला आठवत असेल बरेच जण आपल्या हिंदुत्वावर बोट उठवण्याचं काम करतात, पण ज्यावेळेस अयोध्यात राम मंदिराचं नरेंद्र मोदी पूजा करत होते त्यावेळेस याच ठिकाणी काळा राम मंदिरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब पूजा करत होते. लक्षात ठेवा, याच नाशिकमध्ये काळा राम मंदिराला सुद्धा इतिहास आहे. काळा राम मंदिराच्या संघर्षाला तरी इतिहास आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना या काळा राम मंदिरामध्ये जाऊ दिलं नव्हतं, त्या काळा राम मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं. या राम मंदिरामध्ये प्रबोधनकारांचे नातू, कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. आणि मला वाटतं त्या हेतूनं आपण सुद्धा काम करतो. आणि म्हणून आपण कधी कधी उत्तर द्यायला कमी पडतो. बरेच जण म्हणतात शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. त्याला विचारलं पाहिजे त्या माणसाला की हिंदुत्व सोडलेलं शिवसेनेचं एक तरी उदाहरण दाखवा. एकही उदाहरण कोणी दाखवू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शिवसेनेला हिंदुत्व कोणीही शिकवण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं. आणि हे हिंदुत्व आपण मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललेलं आहे. आज अशा पद्धतीनं पुढे जात असताना मला असं वाटतं ही संघटना जी आहे आपली, ही संघटना चालत जाणारी प्रक्रिया आहे. कोणालाही असं समजण्याची गरज नाही की मी संघटनेतून गेलो तर संघटना कशी चालेल. मी सातत्यानं संघटनेमध्ये एक उदाहरण देत असतो रेल्वेचं. तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जा, रेल्वे तुम्हाला भरलेली दिसेल. एका स्थानकावर लोक इगतपुरीला उतरतील तर तेवढेच बसतील आणि तेवढेच नाशिकला उतरतील. संघटना रिकामी, रेल्वे रिकामी राहत नाही. तशी शिवसेना सुद्धा कदाचिच रिकामी राहणार नाही. 4 उतरले तर 10 चढणार आहे आपल्या रेल्वेमध्ये. जर 4 लोक उतरत असतील आपल्या या शिवसेनेच्या रेल्वेतून तर 10 लोक बसणारे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून निष्ठा महत्त्वाची आहे, ही संघटना महत्त्वाची आहे, या संघटनेचा आत्मा महत्त्वाचा आहे. बाकीचे लोक येतील, सत्ता येईल जाईल, कधी डोलारा पडेल त्यांचा भरोसा नाही. कारण ज्या संघटनेला ज्याला जर कळस चढवायचा असेल तर त्याच्या पाया मजबूत असला पाहिजे. शिवसेनेचा पाया मजबूत आहे. एकदा पाया मजबूत असला तर कळस 4-4दा चढवता येत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपण संघटनेचं काम करत असताना ज्या पद्धतीनं हा संघटना ही महत्त्वाची आहे, तशी ही संघटनेचं महत्त्व असताना आपण खऱ्या अर्थानं हिमतीनं काम करण्याची आवश्यकता आहे. आज ज्याला हिंमत आहे त्यालाच खऱ्या अर्थानं किंमत आहे, लक्षात ठेवा. हिंमत नसली तर किंमत त्याला कोणी देत नाही. आम्ही आता संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये मला वाटतं राऊत साहेबांनी एकट्या त्या आपल्या चतुर्वेदीताई आहे. लोकसभेमध्ये सुद्धा 9 जण आहे. विधानसभा, विधान परिषद सुद्धा आपण कमी आहेत. पण एवढ्या लोकांनी संसदेमध्ये सुद्धा लढा दिला आणि एवढ्याच लोकांनी विधिमंडळात सुद्धा लढा दिला. आपण बोटावर मोजण्या इतके होतो, पण बाकीच्या बोलण्याकडे कोणाकडे लक्ष नव्हतं. शिवसेना काय बोलती, संजय राऊत साहेब काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं, अरविंद सावंत काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं, भास्कर जाधव काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं. आणि मला असं वाटतं ही ताकद शिवसेनेची आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचाराची. आणि म्हणून बांधवांनो, आपण या अपयशाने खचून जाण्याची गरज नाही. अपयश येत जातं, लक्षात ठेवा. अपमान सुद्धा होत असतो, तो सुद्धा गिळायचा असतो. परंतु आपण विश्वासाने, आत्मविश्वासानं काम करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं. बऱ्याच जणाला भीती वाटते, बऱ्याच जणाला शंका वाटते की कसं होईल, काय होईल. काही होणार नाही, बिनधास्त झोपा तुम्ही. चांगलंच होणार आहे. काम करा, फक्त संघटनेचं काम करा. संघटनेचं काम जर प्रामाणिक केलं तर मला असं वाटतं ही संघटना कुठेही थांबवू शकणार नाही. अशा प्रकारे या संघटनेची ताकद आहे. आणि ही संघटनेची ताकद आपण पाहत असताना या महाराष्ट्र असेल, देश असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिवसेना काम करते त्याला तोड नाही. आज उद्धवजी ठाकरे साहेब एकटे लढा देत आहेत. आज देशातले पंतप्रधान आले इथं या महाराष्ट्रात तरी उद्धवजीवर टीका करतात. या राज्यातला चिल्लर नेत्यापासून राज्याचा नेता उद्धवजीवर बोलतात. मला सांगा, ज्याच्यात दम आहे त्याच्यावरच टीका होत असते ना. ज्याच्यात दम आहे त्यालाच विरोध होत असतो ना. मग शिवसेना संपली 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 म्हणणाऱ्याला मी सांगतो, मग तुम्ही उद्धवजीवर टीका कशाला करता, संजय राऊतांवर टीका कशाला करता. संजय राऊत कोणी उचलं की संजय राऊत असे, संजय राऊत तसे. तो उचलतो तो पिल्लू आपला, तो राण्याचा पिल्लू, तोही म्हणतो संजय राऊत असा, संजय राऊत तसे. अरे संजय राऊत साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब हे लोक आपल्या पक्षाची भूमिका मांडतात आणि भूमिका यांना टोचते, बोचते. कसं लागतं राऊत साहेब सकाळी बोलल्यावर कसं दिवसभर यांना बोचतं. मग कसं चालतं सगळं.
आणि म्हणून ज्याच्या दम आहे त्याला विरोध होत असतो, ज्याच्यात ताकद आहे त्याच्यावर टीका होत असते. आणि म्हणून शिवसैनिकाला मी सांगेल की आपल्याला विरोध होऊ द्या, आपल्यावर टीका होऊ द्या, काय फरक पडत नाही त्याने. मग ही विरोध आणि ही टीका याच्यातूनच जर आपण सक्षमपणे स्वाभिमानाने या पायावर उभं राहिलो ना, तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. हा नाशिक असेल, शिवसेनेचा सातत्यानं बालेकिल्ला राहिला आहे. या नाशिकमध्ये शिवसेनेचे सातत्यानं आमदार जास्त होते, या नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार सातत्याने निवडून आले. मला आठवतं एकदा, मला वाटतं दत्ता नानानं इलेक्शनमध्ये पराभूत झाल्यानंतर या नाशिकमधल्या सगळ्या शाखा बरखास्त झाल्या होत्या की नाही नाना? उभ्या राहिल्या का नाही? उभ्या राहिल्या ना, उभ्या राहिल्या. आज या नाशिकमध्ये 1,00,000-1,50,000 मतं आपण घेतले तिन्ही मतदारसंघामध्ये. आणि म्हणून संघटना ही चालणारी प्रक्रिया लक्षात ठेवा. आणि हा संघटनेचा आत्मा शिवसेना आहे, शिवसैनिक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे. पुनर्बांधणी करत असताना मला असं वाटतं आपल्याला ज्या ज्या संघटनेच्या आवश्यकता आहे, आपल्याला काय कार्यक्रम घ्यायचे, आपण आंदोलनं घेतले पाहिजे. मी गटप्रमुख येतो, मी मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे. मी शाखा प्रमुख येतो, वार्डाचा अभ्यास केला पाहिजे. मी तालुका प्रमुख येतो, तालुक्याच्या गावामध्ये मी दौरा केला पाहिजे. बरेच जण जिल्ह्याच्या बैठकीला भेटतात, त्याच वेळेस एकमेकाला भेटतात. जिल्ह्याची ज्यावेळेस बैठक असते त्याच वेळेस एकमेकाला भेटतात. मधल्या काळात साहेब बैठकीचा निरोप, हा मी त्याला SMS केला. अरे ही काय पद्धत आहे? संघटन काय? एकमेकाशी बोलणं, बसणं, संवाद साधणं हे संघटन आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना सांगितलं ती बैठक आहे तालुक्याची, निरोप दिले का? हो मी सगळ्यांना मेसेज केले. ही काय पद्धत आहे? सगळ्यांना फोन केला पाहिजे, एखाद्याला भेटलं पाहिजे, एखाद्याकडे गेलं पाहिजे. एखादा आला नाही तर त्याला काढून टाका. अरे का काढून टाका? त्याच्या घरी जाऊन बघितलं कधी तो आजारी आहे का, त्याची काय अडचण आहे का, त्याचं काही कामधंद्याची अडचण आहे का, त्याचं काही शेतीचं नुकसान झालं का, त्याची काही नोकरी गेली का, काहीतरी जाऊन बघितलं पाहिजे ना, लगेच त्याला काढून टाका. म्हटलं संघटन असं चालत नाही. संघटन आपला शिवसेनेचं संघटन परिवार आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेचं संघटन परिवार आहे. आपण महाराष्ट्रात काय देशात जातो तिथं आपण विचारतो शिवसेनेचं इथं जिल्हा प्रमुख आहे का, शिवसेनेचा आपण तालुका प्रमुख आहे का. मी मागच्या शिबिरामध्ये एक आठवण सांगितली होती, राऊतसाहेब आपण पण होते, की झारखंडमध्ये आमच्या संभाजीनगरच्या 25-30 महिला गेल्या होत्या. एक जैन तीर्थंकराचं स्थान आहे तिथं, सम्यक शिखर नावाचं. 30-40 महिला एका बसमध्ये गेल्या आणि ते शिखर ते यायच्या 30-40 किलोमीटर आधी, 40-50 किलोमीटर आधी त्यांची बस खराब झाली. वेळ संध्याकाळचा होता, आदिवासी लोक होते सगळे तिथं त्या भागातले. आणि त्या महिला उतरल्यानंतर सहज महिला जातात बाहेर, तर एका तिथे गॅरेज होती, त्या गॅरेजमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. त्या महिलांना चिंता पडली होती, सगळ्या संभाजीनगरच्या होत्या, झारखंडसारखा भाग आणि तिथं पोहोचायचं, संध्याकाळ झाली. मला तिथून त्याच्यातल्या एक ओळखीची महिला होती, तिनं मला फोन केला की दादा म्हणे अशा पद्धतीनं इथं आमची गाडी खराब झालेली आहे, आम्ही 30-40 महिला आहोत, आम्हाला त्या सम्यक शिखरला जायचं आहे आणि आता आमच्याजवळ काही पर्याय नाही, रात्री आम्ही इथं एकटं राहू शकत नाही, काही करता येईल का? इथं एक माणसाच्या दुकानामध्ये गॅरेजमध्ये शिवसेना प्रमुखाचा फोटो आहे. मी म्हटलं दे त्याला फोटो. त्याला फोन दिला, मी त्याला जय झारखंड म्हणलं, तो मला जय महाराष्ट्र म्हटला. मी त्याला विचारलं तुम शिवसैनिक हो का? बोला हाँ मैं शिवसेना का जिला प्रमुख हो. बोला तुम ये हमारे बहनें सब इनको मदद कर सकते? बोले हाँ कर सकता हो. बोले सिर्फ इनकी गाड़ी को दुरुस्त करने के लिए एक मैकेनिक बुलाओ और गाड़ी वहाँ तक पहुँचा दो. त्यांनी अर्ध्या तासात तिथं दुसरी बस बोलवली, या सगळ्या महिलांना बसवलं आणि त्या सम्यक शिखरला 1 तासामध्ये पोहोचून दिलं, दुसरी बस बोलवून. कुठं? झारखंडमध्ये. म्हणजे शिवसेना कुठेही लक्षात ठेवा, शिवसेना प्रमुखाचं नाव कुठेही लक्षात ठेवा. हे आपल्याला माहिती नसतं, हे आपल्याला माहिती नसतं या सगळ्या गोष्टी. ठिकठिकाणी शिवसेनेचं आज बऱ्याच ठिकाणी, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी श्रीनगरला गेलो होतो, एक ड्रायव्हर येणार होता पहलगामचा, तर त्यांनी शिवसेनेचा माणूस येणार म्हणून यायचं नाही असं सांगितलं. मग त्याला मी त्याचा नंबर माझ्याकडे लकीला होता. अरे तू क्यों नहीं आ रहा? नहीं बोले वो हम नहीं आते, बोले ऐसा है. अरे मला मैं शिवसेना का हूँ लेकिन उद्धव जी ठाकरे साहब का शिवसैनिक हूँ. तो आला, उद्धव जी का नाम बोल के सुन के मैं आया, बोले बाकी के वो गद्दार लोगों की शिवसेना रहती तो मैं नहीं आऊँगा असं म्हटलं होता तो. म्हणजे ही शिवसेना सगळीकडे आहे. आणि मग ती शिवसेना सगळीकडे असताना आपल्याकडची शिवसेना कशी मजबूत होईल याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. विचार करण्यात वेळ घालवायची गरज नाही आहे.
क्रिया करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं ही संघटना मजबूत व्हायला अवघड काम राहणार नाही. या येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपण 100% जिंकू. पुरुष असेल, महिला असेल, युवा सेना असेल, ताकदीनं उभा राहू. आणि मला वाटतं ही ताकद येणाऱ्या काळामध्ये उद्धवजींचे हात मजबूत करते. आपण उद्धवजींचा कधी विचार केला का की ज्या उद्धवजीनं वेगवेगळ्या लोकांना असं पदावर बसवलं, वेगवेगळे जागा दिल्या, कोणाला मंत्री केलं, कोणाला मुख्यमंत्री केलं, कोणाला काय केलं, हे लोक त्यांच्या विरुद्ध ओरडतात. आज आपण एवढं काही एखाद्या मूल आपल्या घरातलं आपल्याशी थोडंसं बोललं तर आपल्याला वेदना होतात. वाटतं ह्या वेदना होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये कोणासाठी काम करतात? या महाराष्ट्रासाठी काम करतात, या संघटनेसाठी काम करतात, तुमच्या आमच्यासाठी काम करतात, लक्षात ठेवा. आणि मग आपलं किती कॉन्ट्रीब्युशन आहे? आपण संघटनेचा आत्मा, आपण संघटनेची पुनर्बांधणी किती करतो? आपण आता सुधाकर बडगुजर बोलत होते की कशा पद्धतीनं हमें तो अपनोने ये किया है, असं होतं बऱ्याच वेळेस. पण माझं म्हणणं आहे की एकाने 2 शाखा निर्माण केल्या तर त्या 2 रद्द कशा होतील त्या पाहू नये. दुसऱ्यांनी 4 केल्या पाहिजे. नाही तर याची 2, अरे कशाला तू त्याच्या थ्रू कशाला करतो? तो माणूस चांगलाच नाही आहे. अरे जाऊ दे रे, शिवसेनेत चांगलेच कशाला गरज आहे? टुकार टाकर पण लोक पाहिजे शिवसेनेमध्ये. काय फरक पडतो शिवसेनेला? पाहिजेच लोक शिवसेनेत. काय सगळे सज्जन लोक थोडी पाहिजे? सज्जन लोक पाहिजे थोडे बहुत, पण सज्जन लोक जास्त काम नाही करू शकत. त्याला चांगले सगळे धंदे करणारेच लोक पाहिजे शिवसेनेत. मी स्पष्टपणे बोलतो, भले माईक चालू असेल, शिवसेनेत सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे. आणि लोक पाहिजे असताना मला असं वाटतं सकारात्मकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. यांनी 2 शाखा केली तर मी 4 शाखा केले, मी 4 शाखा केले तर यांनी 10 शाखा केल्या पाहिजे. परंतु याची शाखा कशी रद्द होईल असा प्रयत्न आपण करता कामा नये. आपण सगळे ताकदवान, या नाशिक जिल्ह्याचे समोरचे लोक बघितले ना, ही लाईन ती एकाचड एक लोक येते. दत्ता नाना असेल, गीते साहेब असेल, बडगुजर साहेब असेल, विनायक पांडे तिथं बसलेले, एकाचड एक ताकदवान लोक आहे. नाना इथं बसलेले आहेत. हे सगळे ताकदवान लोक आहेत. यांनी खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास लिहिणारे लोक आहे. लिहिलेला यांनी इतिहास. यांनी स्वाभिमान नाशिकचा जागृत केला. नाही तर सत्ता किती मोठ्या मोठ्या लोकांच्या हातात होती. आज या सामान्य लोकांच्या हातात सत्ता शिवसेनेमुळे आलेली, लक्षात ठेवा. हिरे साहेबांनी सांगितलं त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था सगळं मोठं आहे. पण त्यावेळेस हे साधे शिवसैनिक असताना मला असं वाटतं लढलेले मोठे मोठे साखर सम्राट, शिक्षण सम्राट यांच्याविरुद्ध लढा या सामान्य माणसांनी दिलेला आहे. हा लढा शिवसेना प्रमुखाच्या विचारांनी दिलेला आहे. आणि मला असं वाटतं सामान्य माणसाच्या बाजूनं जनता कधी उभा राहत असते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना आपल्याला उभी करायची, उभी राहील एवढा आत्मविश्वास बाळगा. उभी राहीलच एवढा विश्वास. आता कोणतरी सांगितलं की ते मी आग विझवणाऱ्याचा ती कथा आहे, ती चिमणीची कथा आहे. अद्वै हिरेने सांगितलेली ती चिमणीची कथा आहे की एका जंगलाला आग लागली होती. आग लागली असताना मोठे बंब आले, विमान आले, हेलिकॉप्टर आले आग विझवायला. एक चिमणी चोचत पाणी घेऊन टाकत होती. त्याच्यात 2 थेंब टाकायची, यायची 2 थेंब. तिला एक जणांनी विचारलं, अरे तुझ्या 2 थेंबांनी थोडी आग विझणार आहे? ती म्हणे विझेल नाही तर न विझेल, पण ज्यावेळेस आग विझवायचा इतिहास निर्माण लिहिला जाईल तेव्हाच मी आग लावणाऱ्याच्या नव्हे तर आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव आलं पाहिजे. मग तसं या संघटनेचा निष्ठावंत म्हणून ठीक आहे, माझी ताकद कमी असेल नाही तर जास्त असेल मला माहिती नाही, पण येणाऱ्या काळामध्ये ही संघटना पुन्हा ताकदीनं उभी राहण्याची ज्यावेळेस आपल्याला आता वेळ आलेली आहे त्यावेळेस ती करणाऱ्यामध्ये माझं नाव असलं पाहिजे. अशा पद्धतीने इतिहास आपण निर्माण करा, अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.